महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज पोलीस दलास उपलब्ध झालेल्या आज वाहनाचं वितरण सोहळा संपन्न होतोय। या कार्यक्रमास उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथजी घारगे साहेबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गाडीलकर साहेब, आपले अप्पर पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथजी वागचौरे, आपल्या विभागाचे प्रांत अधिकारी माननीय माणिकजी आहेत, शिर्डीचे डीवायएसपी अमोल भारती, आपल्या शिर्डीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, मुख्याधिकारी माननीय सतीशराव दिघे, अमोलजी मोरे, सर्व शिर्डीचे मान्यवर ग्रामस्थ, आणि उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, माध्यमांचे सर्व प्रतिनिधी आणि बंधू भगिनी मित्र हो, प्रथमतः पोलीस दिनाच्या मी आपल्या सर्व अधिकाऱ्यांना आणि आमच्या पोलीस बांधवांना, भगिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज एक महत्वाचा दिवस आहे की आपल्या जिल्ह्यातील आपल्या पोलीस दलाला आपण वाहनं उपलब्ध करून देतोय। मला आठवतं गेल्या वर्षी आपण 43 फोर व्हीलर्स आणि 75 मोटरसायकल दिल्या होत्या गेल्या वर्षी आपण पोलीस दलाला, आणि आता आपण वाटतो 28 फोर व्हीलर देतोय। म्हणजे आधुनिकीकरणाकरता जेवढं आपल्याला करणं शक्य आहे तो आपला करण्याचा प्रयत्न आहे। तर आता गुन्हेगारीचं स्वरूप बदललेलं आहे। आपण ज्यावेळी .303 गन वापरायचो, बंदूक वापरायचो, त्यावेळी गुन्हेगारांकडे ऑटोमॅटिक वेपन झाले होते। किती वर्ष आम्ही ते .303 बंदूक पाहायचो, ते भरायला, लोड करायला, तोपर्यंत गुन्हेगाराकडे असणारी साधनं, त्याच्याकडे असणारी, त्याच्यातून तो सापडत नव्हता। हळू आता पोलीस दलामध्ये आधुनिकीकरण आलं। मला या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं खरं मनापासून अभिनंदन करायचं आहे की ते मागच्या काळात गृहमंत्री होते, आता गृहमंत्री आहेत, आणि त्यांनी घेतलेला पुढाकार यामुळेच आज पोलीस दलामध्ये चांगल्या प्रकारचं आधुनिकीकरण या ठिकाणी येत आहे। याचा मला विशेष या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे। त्याचा उल्लेख वागचौरे साहेबांनी केला की पोलीस हाऊसिंग हे अतिशय म्हणजे अनुलिखित असं काम त्या पोलीस हाऊसिंगचं होतं। म्हणजे एखाद्या डीजीला कुठे ट्रान्सफर करायचं असेल, नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट लागते, डीजी हाऊसिंगला जाऊ द्या त्याला, अशी काही वर्षापूर्वीची अवस्था होती, काही काम नव्हतं। पण मान्य आठवतं मी ज्यावेळी राहता पोलीस स्टेशनच्या करता आपण बीओटी तत्पर विकसित करू असा प्रस्ताव दिला, मला ते म्हटले पाटील साहेब आवश्यकता नाही बीओटीची, आपण पोलीस हाऊसिंग मार्फत करू। पण म्हटलं पोलीस हाऊसिंगमध्ये काही नाही म्हणलं साहेब आता। पण मला सांगायला आणत होतो की आपण ज्यावेळी शिर्डी पोलीस स्टेशन बांधलंय ते पहिल्या टप्प्यात नव्हतंय। मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली, आणि म्हणून हे आज शिर्डीचं जे एवढं पोलीस स्टेशन क्वार्टर्स उभे राहिलेत हे सुद्धा माननीय देवेंद्रजींनी दिलेल्या परवानगीमुळे हे शक्य झालं। एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टाफ क्वार्टर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा नाही। नगरची अवस्था काय आहे, नगरचे पोलीस क्वार्टरची अवस्था अशी आहे, आता घेतला आपण मोठा कॉम्प्लेक्स बांधायला घेतलाय, पण त्या मी पालकमंत्री झाल्यानंतर आम्ही जेव्हा आढावा घ्यायला सुरुवात केली, जिथे पोलीस क्वार्टर आहेत त्या जागा पोलीसच्या नावावर नव्हत्या, वस्तुस्थिती होती, रेकॉर्डच नव्हतं। मग कलेक्टरला सांगून आपण ते आता रेकॉर्ड
पोलीस दलाच्या नावावर केलं आणि मग आता त्या तिथे म्हणतो किती आपण खर्च करतो. पहिल्या टप्प्यामध्ये 322 क्वार्टर बांधायला घेतलेले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी अशी अवस्था होती. जिल्ह्याच्या अगोदर शिर्डीत क्वार्टर झाले. पहिल्यांदा मला वाटतं 95-96ला ज्यावेळी युती सरकार आलं आणि गोपीनाथ मुंडे साहेब गृहमंत्री होते त्यावेळी पहिलं ग्रामीण भागाचं पोलीस स्टेशन क्वार्टर सहित लोणीला झालं. आता ते आता परत त्याचं रेनोव्हेशन आले, ते नवीन क्वार्टर बांधावं लागतील जुने पाडून. तात्पर्य एवढंच की पोलीस हाऊसिंगचं काम इतकं मोठ्या प्रमाणात आता सुरू झालंय. आपल्या राहत्याची पोलीस स्टेशन आणि पोलिसांचे क्वार्टर्स आता 7 मजली इमारत येते. एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी पोलीस क्वार्टर 7 मजली असणं पण अभिप्रेत नाहीये. त्या लिफ्ट वगैरे सगळ्या आहेत. नाहीतर राहता पोलीस क्वार्टर सुद्धा अवस्था बरी बिकट होती. नावाला क्वार्टर होते, निम्मे पोलीस बाहेरच राहायचे. पण सुदैवानं कारण अहोरात्रपणे काम करणाऱ्या आमच्या पोलीस बांधवांना, कर्मचाऱ्यांच्या, त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा एक सुरक्षित जीवन जगता यावं, चांगल्या प्रकारचं जीवन जगता यावं, त्या दृष्टीने जे आधुनिकरण आपल्या पोलीस खात्यात मागच्या काही 7 वर्षात झालं ते केवळ फक्त आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे शक्य झालं. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. आता ट्रेनिंग वाटतं आधुनिक शस्त्र उपलब्ध होत आहेत. अजूनही ट्रेनिंगची आवश्यकता आहे. खरं म्हणजे सायबर क्राईम्स वाढत चाललेले आहेत. पूर्वी तशी व्यवस्था नव्हती. 95, 96, 97 पूर्वी मोबाईल नव्हतं. 2000 नंतर इंटरनेट आलं. मग गुन्हेगारी स्वरूप त्याच्यामध्ये प्राप्त झालं. इंटरनेटचा वापर झाला, सुरू झाला. मला एक गृहस्थ भेटले 2-3 महिन्यापूर्वी. आपला महाराष्ट्र मुलगा आहे, तो रशियामध्ये सेटल झालेला आहे आणि रशियामध्ये एक जे शहर आहे ते जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर आहे. कशा करता? सगळ्या जगातलं इंटरनेट जे हॅकिंग होतं त्याचं हॅकिंग सेंटर ते आहे. आज कोट्यावधी रुपये लोकांच्या बँकेतून एका मिनिटात काढले जातात. तर कोणाला परवानगी नाहीये. हा गेले 7-8 वर्ष तिथे काम करतोय रशियामध्ये, म्हणून त्याला संधी मिळाली. त्याला त्या ठिकाणी आतमध्ये जायला परवानगी मिळाली. आपला महाराष्ट्रीयन मुलगा आहे. त्याला म्हणलं आमच्या राज्य सरकारकडे काय येते सल्लागार म्हणून. हे जे हॅकिंगचे गुन्हे होत आहेत, मोठ्या प्रमाणात इंटरनेट फ्रॉड तयार होतो, तर त्या दृष्टीने त्याचं काम हॅकिंगचं आहे. त्याचं काम हॅकिंग थांबवण्याचं नाही आहे. तात्पर्य काय आहे की जे कोणत्या दिशेने चाललंय, किती प्रकल्पाचा आहे या सगळ्या विषयामध्ये. गुन्हेगार सुद्धा किती सरसवलेला आहे. आणि या सगळ्या आधुनिकीकरणाच्या संदर्भामध्ये आपण, मला वाटतं आता मध्ये राकेश ओला साहेब असताना आपण एक कमांड सेंटर तयार केलं होतं एसपी कार्यालयामध्ये. माझी कल्पना आहे की आता सगळ्या पोलीस स्टेशनला एक किंवा डीवायएसपी कार्यालयापर्यंत एक कमांड सेंटर तयार झाला पाहिजे. ऍडिशनल एसपी आणि साठी डीवायएसपी कार्यालयामध्ये. आणि कमांड सेंटर झालं तर गुन्हेगारी शोधण्यामध्ये रोखण्यामध्ये मदत होईल. आपण सगळे शहर आता सीसीटीव्हीने जोडतोय. यावर्षी सगळ्या निधी आम्ही आपल्या जिल्ह्यात सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही जोडण्यासाठी आता विद्यार्थी निर्णय केलेला आहे. आणि त्यामुळं आता शिर्डीमध्ये काही काम झालं मला वाटतं. संस्थांनी सुद्धा जरा पुढे संस्थांनी सुद्धा त्यांच्या भागात तर सीसीटीव्ही काम करावं किंवा शिर्डी नगरपालिका आणि संस्थांनी एकत्र बसून शिर्डीच्या सगळ्या सीसीटीव्हीचा एक कार्यक्रम पूर्ण करावा. सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारी आता मोठ्या प्रमाणात त्याला अटकावलेला आहे. परंतु आता ते सीसीटीव्ही सुद्धा तात्पुरते बंद करून गुन्हेगारी करण्याची नवीन पद्धत सुरू झाली. ते हे करतात, ते कॅमेरा होल्ड करतात. ते दिसतोय कॅमेरा चालू आहे पण तोच पिक्चर दिसतोय तासभर सुद्धा हालचाल नाही त्यामध्ये. आणि म्हणून या नवीन तंत्रज्ञानाचा विचार करता मला वाटतं
हे कमांड सेंटर या सगळ्या ठिकाणी जर सुरू झालं तर त्याचा निश्चितपणे उपयोग होईल. आज खरं म्हणजे आपल्या जिल्ह्यात मुख्य हायवेवर आहे. आता हा एक मुख्य हायवे झाला. हा दिल्ली बँगलोरचा कनेक्टिंग रोड आहे. आता हा नॅशनल हायवे झालेला आहे. तुमचा चेन्नई सुरत आता आपल्या जिल्ह्यातून गेलेला आहे. नवीन जो ग्रीन कॉरिडॉर येतो आता संभाजीनगरहून पुण्यात जाणारा एक्सप्रेस वे, तो सुद्धा आपल्या जिल्ह्यातून चाललेला आहे. हे सगळा विचार करताना थोडा वेग सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना तेवढा देता आला पाहिजे. एखादी घटना घडली तर तात्काळ त्या ठिकाणी जाण्याच्या करता या सगळ्या साधनांचा उपयोग होणार आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की आजच्या या कार्यक्रमामुळे आणखीन काही साधनं लागली, खारगे साहेब आम्हाला सांगा, आणखी निधी देऊ. पहिल्यांदा आपण ही बिबटे वाढल्यामुळं यावर्षी आता मागच्या महिन्यात 9 कोटी रुपये दिले वन खात्याला. आणखीन 2 कोटी देतोय आम्ही या महिन्यामध्ये. जो आपण 400 पिंजरे घेतले, थर्मल कॅमेरे घेतले जे रात्री चालतात, थर्मल ड्रोन घेतले की जे रात्री बिबट्याला ट्रॅकिंग करू शकतात, सेन्सर आहेत त्याला. रेस्क्यू व्हॅन घेतल्या 22, त्यांना 22 व्हॅन दिल्या आपण पकडल्यानंतर त्यात न्यायच्या. आता आपण निझरनेश्वर जवळ ते पर्यटन मोठ्या प्रमाणात पर्यटन चांगलं केलं तिथं निझरनेश्वरला. पण त्या बाजूला त्या गोरक्षणाच्या डोंगराची 150 हेक्टर जमीन आहे. तिथे आपण रेस्क्यू सेंटर तयार करतो, म्हणजे जेवढे 200 बिबटे तिथं मोकळे राहू शकतील. आणि कडाने सगळं कंपाऊंड आपण त्याला करतोय. आज मला नगर 2-3 ठिकाणी आपण जिल्ह्यात करतोय रेस्क्यू सेंटर. म्हणजे हे 700-800 बिबटे जरी त्या ठिकाणी मोकळे फिरतील. आपल्यातल्या लोकांनी काही गडबड जर झाली भोगडे दाखवायची, रेस्क्यू सेंटर काढून तुला. सोडून घेऊ. पण आज ते राज्यात पहिला प्रयोग होणार आहे. अशा प्रकारचे 200 त्यांचे रेस्क्यू सेंटर झाले. आणि म्हणून एक मोठी समस्या आपल्यासमोर उभी राहिलेली होती. वन खाते कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग नव्हते. ते बिबट्याला घाबरून तिकडे बिबट्या बाजूला ते या बाजूला त्यांचं ते माणसाची शेवटी जीवाला भीतर कोणी. आता ते आपण ट्रँक्विलायझर गन दिलाय. ते गन सुद्धा जे मिळतात ट्रँक्विलायझर त्याला बेशुद्ध करण्याचं, भारतात मिळत नाही. त्या आपण जे आता गन आणल्यात फॉरेस्ट डिपार्टमेंटला सगळे अमेरिकन बनवल्यात. त्या अमेरिकन मेड गन्स आहे सगळ्यात. म्हणजे आपल्याकडे तशा प्रकारच्या तिची पुढे ते आपण लावतो ट्रँक्विलायझर इंजेक्शन लावतो ते मारतो. ते लागलं की तो बिबट्या बेशुद्ध पडतो. पण ते गन्स आपल्याकडे 2च आहे आता. तर आणखीन त्यांना म्हटलं तुम्ही गन्स इम्पोर्ट करा. त्या ठिकाणी आपल्याला त्याची आवश्यकता आहे. म्हणून काळानुरूप सगळ्या परिस्थिती बदलतात. तर म्हणजे आर्थिक गाडगे साहेब आपल्या जिल्ह्याचं नाव फार बदनाम झालेलं आहे. एक ग्रोमोर आहे शिर्डीचं, तुमचं सिस्पी आहे पारनेर तालुक्यातलं, शेवगावचं क्लासिक आहे काहीतरी एक्झाम्पल आहे, क्लासिक काहीतरी श्रीगोंद्याचं आहे. परत एक धाडस जे वाढलंय लोकांचं. म्हणजे मला त्यासाठी सांगायचं आपल्याला की आपण शेवटच्या आरोपीला पकडण्यामध्ये आपल्याला अजून अपयश आहे. ते एक 4 दिवसाची बातमी होते आणि लोक विसरून जातात. परंतु कोट्यावधी रुपये सामान्य माणसाची लूट करून ही लोक जी गेलेली आहेत, शेवटी यांना आपल्याला आता रोखता आलं नाही, ही प्रवृत्ती थांबवता आली नाही, त्याच्यावर कारवाई करता नाही आली, तर लोकांना असं सहज लोकांमध्ये असा संदेश जाईल की इतक्या कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाली, कारवाई होते, मग आम्ही काही लोक आणखीन त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला सुरुवात करतो. सिस्पेमध्ये 2000 कोटीचा घोटाळा झाला. मोठा पुढारी अडकलेला आहे त्यामध्ये. त्याच्या दबावाखाली तुमची पोलीस यंत्रणा काम करत नाही, अशी वस्तुस्थिती आता मला लक्षात आलेली आहे. मागे एक जण उपोषणाला बसला एखाद्या, त्यामुळे तुमचे पोलीस अधिकारी घाबरतात, आपल्याकडे कोणतरी उपोषणाला बसेल. उपोषण आपण घाबरत काय कारण आहे? आपण जर केलं काही, जर आपली काही चूक नाही आहे तर ह्या राजकीय दबावाखाली बळी पडून आपण या चौकशीच्या अंतिमता आरोपीपर्यंत का पोहोचू शकत नाही? हा खरा मुद्दा उपस्थित झालेला आहे. म्हणून मला या निमित्तानं माननीय एसपी साहेबांना आणि इतर सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आणि कर्मचाऱ्यांना की
आपल्या जिल्ह्याला भूषण नाही आहे. आर्थिक गुन्हेगारीची फसवणूक होत आणि आरोपी सापडत नाही, आरोपी मिळत नाही. 6-6 महिने आपली एन्क्वायरी चालू आहे. हे काही आपल्याला निश्चितपणे आपल्याला जिल्ह्याला भूषण नाही आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की तात्काळ याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याला कोणी आरोपीने पाठीशी घालत नाही, लक्षात घ्या. आर्थिक गुन्हेगारी एकदा वाढली. आता श्रीरामपूरचं प्रकरण घडलं काल परवा. राजूला कट्टे घेऊन फिरणारे लोक होते, मोस्ट वॉन्टेड लोक होते सगळे. काय दुर्दैवाने गोळीबार झाला. कोण लोक हजर होते तुम्ही एकदा त्याची व्हिडिओग्राफी करा ना. म्हणजे पोलिसांनी व्हिडिओग्राफी करायला पाहिजे होती. त्या अंत्यविधीला कोण लोक हजर आहेत, कुठून आले ते. कोणत्या समाजाचा मुद्दा नाही आहे की गुन्हेगारी प्रवृत्तीचे शिरकाव घालते. काही लोक बाहेरून किती लोक आले होते अंत्यविधीला. आम्ही काही थांबणार का नाहीये. मला वाटतं गुन्हेगाराविरुद्ध कडक ही कोणती साधनं तुम्ही आम्हाला सांगा, तुम्हाला काय साधनं पाहिजे. आम्ही सगळे द्यायला तयार आहोत. ही सगळी गुन्हेगारी जिल्ह्यात त्याचं बिमोड झालं पाहिजे. खारगे साहेब, माझी तुम्हाला विनंती. शेवगावमध्ये ज्यावेळी दंगल झाली, मी स्वतः गेलो, त्यावेळी सगळ्या मोठ्या गुटख्याच्या फॅक्टऱ्या कोण चालवतं. पाथर्डीत कोण गुटखा फॅक्टरी चालवतो. हा पैसा कुठे जातो. हा हरामाचा पैसा कोणाचा कोण मिळवतो. आणि हाच पैसा मग गुन्हेगारीला जातो. ठीक आहे, माझ्या सुजयच्या निवडणुकीत आम्हाला त्याचा फटका बसला शेवगावला. मी त्याचा विचार करत नाही. राजकीय किंमत किती मोजू आपण, पण गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे ही माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे. आज श्रीरामपूर गुन्हेगाराचा अड्डा झालेला आहे. तीच नेवासा आणि ते परिणाम आमच्या शिर्डीवर झालेला होता. मोकाट गुन्हेगार फिरताय, तिथं वाटत ते करताय. कोणला माझी ते विनंती, तुम्ही एकदा हा निर्णय करून टाका तुम्ही. आणि एक मग एखाद्या विशिष्ट समाजावर कारवाई होती, आपण चर्चा होती. मग ते गुन्हेगार त्या समाजात असेल तुम्ही करणार काय. मला आश्चर्य वाटलं. एक जर्मन बेकरीचा आरोपी, त्याच्या अंत्यविधीला हजारो लोक जमतात. देश कोणत्या दिशेला चाललाय. देशद्रोही कारवाई करणाऱ्याच्या अंत्यविधीला ठीक आहे, दुर्दैवाचा अंत कसा झाला असेल भागाकडे, पण लोक त्याचा उत्सव साजरा करतात. म्हणजे लोक त्याचा निषेध हजर राहतात. संताप येतो आपल्यासारख्या एखाद्या माणसाला की काय चाललं काय आपल्यामध्ये. आणि ते लागण चालून आपली काही मंडळी करतात राजकीय पक्षाची मता करतात. तो जर्मन बेकरीचा मुख्य आरोपी होतो. हजारो निरपराध लोक त्या ठिकाणी, काही निरपराध लोक मारले गेले जर्मन बेकरीच्या बॉम्बस्फोटमध्ये. लोकांचं धाडस किती वाढलेलं आहे. हे धाडस का वाढलं. कारण गुन्हेगारीवर आम्ही अंकुश ठेवू शकलो नाही, त्यामुळे धाडस वाढलेलं आहे. माहिती तुम्हाला विनंती आहे, जाहीरपणे मुद्दा बोलतोय. कोणाला काय वाटते मला चिंता नाही आहे. पण आपला जिल्हा हा या गुन्हेगारी मुक्त करण्यासंदर्भात, आर्थिक गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचं जो नाव खराब होत चाललेलं आहे, किंवा अशा पद्धतीचे बेकायदेशीर शस्त्र बाळगून अवैध व्यवसाय, ड्रग्सचा सगळ्यात मोठा धोका आहे. काय चाललं ड्रग्सचं, म्हणजे मला आज रोज कुठे ड्रग्स मिळतं अशी स्थिती आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सुद्धा मला कधी काही मान शर्मेने खाली जाते. आम्ही कुठं कमी पडलो आम्ही. मला वाटतं म्हणजे मी सगळ्यांची माफी मागतो, अधिकाऱ्यांची, एसपी साहेबांची. केव्हा तरी मला वाटतं बोलावं. शेवटी आज कार्यक्रम चांगला, आज तुमचा पोलीस दलाच्या दृष्टीने महत्वाचा कार्यक्रम आहे. मी यासाठी बोललो, तुम्हाला जी काही साधनं पाहिजे असतील, यंत्रणा पाहिजे असतील, आमच्याकडून काही मदत पाहिजे असेल, जिल्हा नियोजन मंडळाकडून तुम्हाला लागले आणखीन काही निधी पाहिजे असेल, मी द्यायला तयार आहे. 5 कोटी लागू, 10 कोटी लागू, 20 कोटी रुपये लागू, जनतेच्या सुरक्षिततेबद्दल आम्ही तडजोड करणार नाही. ते आपण मला वाटतं आम्हाला त्या दृष्टीने आपण करावं. एक चांगल्या कार्यक्रमासाठी ठीक आहे, कार्यक्रम चांगला होता, पण मी मला राहणार नाही म्हणून बोललो मी, पण मला क्षमा करा. पण शेवटी कुठेतरी या संदर्भात कालची घटना मला फार म्हणायला लागली. देशद्रोही माणसाच्या अंत्यविधी लोक हजर राहतात, म्हणजे काय चाललंय.
आपण कोणत्या दिशेला आपण निघालेलो आहोत. आणि म्हणून याचा बंदोबस्त झाला पाहिजे. पुन्हा एकदा मी आपल्याला आणि आपल्या सर्व पोलीस दलाला या पोलीस दिनाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.